जेव्हा एखाद्या जोडप्याला कळतं की त्याच्या आयुष्यात आता कुणीतरी तिसरा येणार आहे, तेव्हा त्यांचा आनंद शब्दात मावणारा नसतो. घरात येणाऱ्या त्या छोट्याशा पाहुण्याची प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहत असतात. तो किंवा ती कुणासारखी दिसेल, तिचे डोळे कुणासारखे असतील, हसू कुणासारखं असेल, या सगळ्याची उत्सुकता संपूर्ण कुटुंबाला असते. पण ज्या घरात या नव्या जीवाच्या आगमनाचा जल्लोष व्हायला हवा होता, तिथं आता आक्रोश होतोय. कारण कुणा दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एका आईनं आणि एका हतबल बापानं आपल्या काही दिवसांच्या बाळाला कायमचं गमावलंय. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून समोर आलेल्या घटनेनं आरोग्य व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. पहाटे 3:30च्या सुमारास रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक मोठा स्फोट झाला. व्हेंटिलेटर मध्ये बिघाड होऊन ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. काही क्षणांतच संपूर्ण NICU मध्ये धुराचे लोट पसरले आणि आग भडकली. त्यावेळी विभागात तब्बल 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. कल्पना करा, एका बंदिस्त खोलीत 39 चिमुकले जीव. कोणाला व्हेंटिलेटरची गरज होती, कोणाला ऑक्सिजनची, आणि अचानक त्या कक्षात आग लागली. तेव्हा ड्युटीवर असलेल्या काही डॉक्टर आणि परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. धुराच्या आणि आगीच्या लोटातून 36 नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी गंभीर स्थिती असलेल्या 6 बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र या बचाव कार्यादरम्यान 3 चिमुकल्या जीवांना वाचवता आलं नाही. 3 कुटुंबांचं आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. आगीला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जाणारं व्हेंटिलेटर वॉरंटीमध्ये होतं, त्याची नियमित तपासणी झाल्याचं सांगितलं जात आहे. मग अचानक असा स्फोट झालाच कसा? आगीच्या वेळी वॉटर स्प्रे सिस्टम वेळेवर सुरू झाली नाही, फायर अलार्म वाजला नाही, असेही गंभीर आरोप केले जात आहेत. जर हे आरोप चौकशीत खरे ठरले तर प्रश्न केवळ एका उपकरणाचा किंवा एका कर्मचाऱ्याचा राहणार नाही. प्रश्न असेल संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा. कारण रुग्णालय म्हणजे अशी जागा जिथं जीवनदान मिळतं. NICU मध्ये जिथं नवजात बालकांचं आयुष्य काही उपकरणांवर अवलंबून असतं, अशा ठिकाणी फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकलर किंवा आपत्कालीन यंत्रणा केवळ कागदावर असून चालत नाही. त्या क्षणात काम करणं आवश्यक असतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अमरावतीमधील ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी सुद्धा याच रुग्णालयातील जुन्या इमारतीत अशीच आग लागलेली. तेव्हा एका बालकाचा यात दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला होता. यापूर्वीही देशातील विविध रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. 2018 मध्ये मुंबईच्या अंधेरीतील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी 2021 मध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या NICU मध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयाच्या सेफ्टी ऑडिटचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेला. मार्च 2021 मध्ये मुंबईतील भांडूपच्या सनराईज रुग्णालयातील आगीत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचा मुद्दा सुद्धा समोर आला होता. 10 सप्टेंबर 2020 मध्ये गुजरातच्या वडोदरा येथील रुग्णालयाच्या बालरोग विभागात मोठी आग लागलेली. तेव्हा NICU मधील 35 आणि PICU मधील 10 रुग्णांना सुरक्षित स्थलांतरित करण्यात आलेलं. 5 ऑगस्ट 2020 रोजी अहमदाबाद मधील एका कोविड रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झालेला. अपघाताच्या वेळी 50 खाटांच्या या रुग्णालयात सुमारे 45 रुग्ण दाखल होते. उर्वरित रुग्णांना सुरक्षित बाहेर काढून महापालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. एप्रिल 2021 मध्ये विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. स्प्रिंकलर आणि फायर अलार्मच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. पुढे नोव्हेंबर 2021 मध्ये अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील आगीत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या आधीच्या अग्निसुरक्षा ऑडिट मध्ये त्रुटी आढळल्याचंही समोर आलेला.
8 नोव्हेंबर 2021 मध्ये भोपाळ येथील सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीत 4 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. कमला नेहरू चिल्ड्रन हॉस्पिटलच्या एका विशेष विभागात ही आग पसरलेली. बहुधा शॉक सर्किटमुळे नवजात बालकांच्या विशेष काळजी कक्षात SNCU लागलेल्या आगीत 4 बालकांचा मृत्यू झाला. सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी 4 लाख रुपयांची तेव्हा मदत देखील जाहीर केली होती. 2024 मध्ये दिल्लीच्या विवेक विहार मधील बेबी केअर सेंटरला लागलेल्या आगीत 6 अर्भकांचा मृत्यू झालेला. 15 नोव्हेंबर 2024 मध्ये झाशी येथील एका रुग्णालयाच्या NICU मध्ये आग लागल्यानं 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. 5 ऑक्टोबर 2025 मध्ये जयपूरच्या जयपूर मधील राज्य सरकारच्या सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटर मध्ये लागलेल्या आगीत 8 गंभीर रुग्णांचा मृत्यू झालेला. आणि आता 2026 मध्येही अशाच घटना थांबलेल्या नाहीयेत. मार्च मध्येच ओडिशाच्या कटकच्या SCB मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये मोठी आग लागून 10 जणांचा त्यात मृत्यू झाला. ऑगस्ट मध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात NICU मधील बेबी वॉर्मर मशीनला आग लागून एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. घटना वेगवेगळ्या आहेत, ठिकाणं वेगळी आहेत, कारणही वेगवेगळी असू शकतात, पण प्रत्येक घटनेनंतर एकच प्रश्न उभा राहतो, आपण यातून शिकतोय तरी काय? सरकारी रुग्णालयांमध्ये जुन्या इमारती, अपुरी मनुष्यबळ व्यवस्था, सतत सुरू असणारी वैद्यकीय उपकरणं, विद्युत यंत्रणेवरील ताण आणि अपुरी अग्नी सुरक्षा ही मोठी आव्हानं आहेत. पण ही कारणं असली तरी ती कोणत्याही निष्काळजीपणाचं समर्थन होऊ शकत नाही, कारण रुग्णालयात दाखल असलेला प्रत्येक रुग्ण हा कोणाचा तरी जीव असतो. NICU मधील प्रत्येक बाळ तर एखाद्या कुटुंबाचं संपूर्ण भविष्य असतं. अमरावतीतील या घटनेनंतर राज्य सरकारने 7 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी देखील केली. मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. मदत आवश्यक आहे, चौकशीही आवश्यक आहे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे अशी घटना पुन्हा घडू नये याची हमी कोण देणार? कारण 5 लाखांची मदत एका आईची कुशी भरू शकत नाही. कोणतीही चौकशी एका बापाच्या डोळ्यातील पाणी थांबवू शकत नाही आणि कोणतीही कारवाई गेलेला जीव परत आणू शकत नाही. म्हणूनच प्रश्न आज फक्त अमरावतीचा नाहीये. प्रश्न आहे, आपल्या रुग्णालयांची सुरक्षा खरंच सुरक्षित आहे का? फायर अलार्म तपासले जातात का? स्प्रिंकलर प्रत्यक्षात काम करतात का? विद्युत यंत्रणेचं ऑडिट खरंच होतं का? कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचं प्रशिक्षण दिलं जातं का? आणि सर्वात महत्वाचं, कागदावरची सुरक्षितता प्रत्यक्षातही आहे का? या प्रश्नांची उत्तरं आता कागदावर नकोय, कारण पुढचा आक्रोश कुठल्या घरातून उठेल हे सांगता येत नाही.